महाराष्ट्रासह देशभरामध्ये गाजलेलं संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू घटनेचा साहित्य संमेलनामध्ये सुद्धा निषेध करण्यात आला। 44व्या मराठवाडा साहित्य संमेलनामध्ये हे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले। तसंच या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदींनी लक्ष घालावं अशी मागणी देखील करण्यात आली। सावा ठराव अलीकडे राजकारणाचा स्तर खालावत असल्याची सर्वसामान्यांची भावना आहे। सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांनी आपापले वाचाळवीर निर्माण केलेले आहेत। परस्पराविषयीची द्वेषपूर्ण वक्तव्ये टोकाचा विखार निर्माण करणारी असून त्याद्वारे सामाजिक सलोखा नष्ट होत आहेत। राजकीय कार्यक्रमामधून प्रस्थापित राजकीय पक्षांच्या वाचाळवीरांची ही दर्जाहीन वक्तव्ये सुजाण माणसाला अस्वस्थ करणारी आहेत। राजकारणी अशा विद्वेषपूर्ण वक्तव्ये करून परस्परावर चिखलफेक करतात। त्यातून एका हिडीस अशा संस्कृतीचे दर्शन घडते। दुर्दैवाने राजकारणातील स्त्रियाही यात मागे नाहीत। राजकारण्यांच्या या घसरलेल्या भाषेची लाज वाटावी अशी परिस्थिती आहे। त्याबद्दल हे संमेलन खंत व्यक्त करत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।